पुण्यात झालेल्या मुसळधार पावसाचा फटका पुण्यातील महाविकास आघाडीच्या सभेला बसलेला पाहायला मिळतोय। रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ पुण्यातील वडगाव शेरीमध्ये महाविकास आघाडीची जी सभा आहे ती आयोजित करण्यात आली होती, पण अचानक झालेल्या पावसामुळे ही सभा जी आहे ती आता रद्द करण्यात आलेली आहे। शरद पवार, आदित्य ठाकरे आणि बाळासाहेब थोरात महाविकास आघाडीचे हे तिन्ही मोठे नेते आज रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ जी आहे ती सभा घेणार होते, पण सभेच्या ठिकाणची हे दृश्य आपण थेट पाहतोय। सभेच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे ते पाणी साचलेलं आहे। गेल्या 1 तासापासून पुणे शहरातील अनेक भागांमध्ये जोरदार जो आहे तो पाऊस सुरू झालेला आहे आणि त्याच पावसाचा फटका आता महाविकास आघाडीच्या सभेला बसलेल्या आहे। सभा ठिकाणची दृश्य पाहताय। सर्व प्रांगणामध्ये, ज्या प्रांगणात खरं तरी सभा होणार होती त्या प्रांगणामध्ये जवळपास गुडघाभर पाणी जे आहे ते साचलेलं पाहायला मिळतंय आणि त्याचमुळे जी महाविकास आघाडीची सभा वडगाव शेरीमध्ये आयोजित करण्यात आली होती ती सभा आता रद्द करण्यात आलेली आहे। तर दुसरीकडे या सगळ्या सभांवर आता पावसाचं सावट आहे। आता आपण पाहू शकतो इथली दृश्य की जे साहित्य होतं ते साहित्य पूर्णपणे हलवण्यात येत आहे। खरं तर 3:30 वाजता ते 4 वाजता ही सभा सुरू होणं अपेक्षित होतं, पण त्याच वेळेस पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याने त्यामुळे त्या पावसाचा फटका आता महाविकास आघाडीच्या सभेला बसलेला पाहायला मिळतो आणि पुण्यातील शरद पवार, आदित्य ठाकरे आणि बाळासाहेब थोरात या तिन्ही मोठ्या नेत्यांची सभा जी रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारात होणार होती ती सभा आता रद्द करण्यात आली आहे। कॅमेरा पर्सन शहाजीसह अभिजित पोते, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।